नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या टीईटी मधील अतिसंभाव्याच्या जे परिसर अभ्यासातील जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करत आहोत. तर त्या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर सर्वांसाठी एक सूचना, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर नक्कीच माहिती असणार आहे, परंतु जे नव्याने चॅनलला जॉईन झाले त्या सर्वांसाठी सूचना. आपल्या डायरेक्शन अकॅडमी मार्फत आपण टीईटी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये आपल्याला 20 टेस्ट अवेलेबल करून दिली जाणार आहे. त्यामध्ये पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 अशा 20 प्रश्नपत्रिका आहेत, ज्याची फीस राहणार आहे आपली मात्र 299 रुपये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबर आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जेणेकरून सरळ सेवेशी संबंधित ज्या काही अपडेट्स असेल तुम्हाला त्या वेळोवेळी त्याच्यावर टाकल्या जातील. आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. टीईटी टेस्ट सिरीज पहिला बघा. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन हे होते: व्यापार, नगदी पिके, शेतसारा की कापड उद्योगावरील कर. तसं जर बघायला गेलं लॉजिकली तर हे चारही पण ऑप्शन योग्य आहेत त्यांच्या उत्पन्नाचे साधन म्हणून. परंतु काय, सरकारच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आपल्याला ह्या चारही ऑप्शन्स पैकी एक की सगळ्यात जास्त नफा ते कशातनं कमवतात, तर पर्याय क्रमांक 1 व्यापार हे त्याचं उत्तर योग्य ठरेल. का? कारण की ब्रिटिश सरकार फक्त भारतापुरता एक संकुचित मर्यादित नाहीये ना. आपण ते त्यांच्या इतर ज्या वसाहती ज्या आहेत भारताबाहेरच्या, आशिया खंडातल्या, आफ्रिका खंडातल्या, दक्षिण अमेरिकेमधल्या, उत्तर अमेरिकेमधल्या, ह्या एकंदरीत वसाहती ज्या आहेत त्यांचा मुख्य सोर्स काय होता, तर तो व्यापार होता. नगदी पिकांमधनं, कॅश क्रॉपमधनं त्याने उत्पादन, निळचे शेती जे आपलं आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, किंवा मग कापसाचं उत्पादन जे होतं, चहाचे मळे जे आपल्या देशामध्ये आणले. पण निळ उत्पादनावर सर्वात जास्त एक्सप्लॉइट केलं त्याने नगदी पिकांवर. शेतसारा कायमधारा पद्धती असेल, रयतवारी पद्धती असेल, महालवारी पद्धती असेल. त्यानंतर जर बघायला गेलं तर कापड उद्योगांवरील कर. आता कापड उद्योगांवरील कर भारतावर काय की भारतीय हातमाग नष्ट व्हावा आणि ब्रिटनमध्ये त्या कंपन्यांमध्ये बनलेला जो जाडा भरडा कापड आहे तो घ्यावा, कारण की तो कमी प्राइसमध्ये आणि त्याला चांगला भाव मिळावा. या सर्व गोष्टींसाठी त्यांनी कापड उद्योगांवर अधिक कर लावले, भारतीय कापड उद्योगांवर. तरी पण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर चारही ऑप्शन्स करेक्ट आहे, परंतु व्यापार हे आपल्याला जास्त योग्य उत्तर ठरेल. पुढचे बघा. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय: भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. तिसरं, राणी विक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला. आणि चौथं, राणी विक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. तर पर्याय क्रमांक 4 जाहीरनामा काढलेला आहे आपल्याला 1858 मध्ये, आणि त्याच्याच अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जी आहे आपली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बंद आणि तिथून ब्रिटिश क्राऊन टेक ओव्हर करताना दिसतं आपल्याला, आणि गव्हर्नर जनरलच्या ऐवजी व्हॉइसरॉय हे पद आलं. आणि पहिला व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. आता रेल्वे 1853ला सुरू होतीये, डलहौसीच्या काळात पहिल्याने. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू नाही होते, तिचा अंत होतोय, आणि राणी विक्टोरिया इंग्लंडचा कारभार न करता भारताचा कारभार हाती घेत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर ठरेल. पुढचं बघा. मध्य प्रदेशातील येथे अश्मयुगातील गृहचित्र प्रसिद्ध आहे. तर त्यामध्ये पहिले बघा ऑप्शन अजिंठा, भीमबेटका, वेरूळ की कार्ले. आता यामध्ये पर्याय क्रमांक 2 भीमबेटका हे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला त्या स्टोनेज जो मनुष्य होता त्याच्या शिकारीचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर अग्नीचा शोध लावला त्याची असं एक अंदाजे चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि उर्वरित 3 जे आहे, अजिंठा असेल, वेरूळ असेल, कार्ले असेल, हे तिन्ही स्टेट्स जे आहेत, ह्या गुफा ज्या आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. अजिंठाच्या गुफा ज्या आहेत आपल्याला त्या बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तिथली फेमस मूर्ती आहे बघा ती रिक्लायनिंग बुद्धाची. त्याच्यानंतर वेरूळ बघायला जर गेलं तर तिथे 3 धर्मियांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. पहिला हिंदुझम, त्यानंतर बौद्ध धर्म आणि जैन धर्म. तिन्ही धर्मांच्या कोरीव काम आपल्याला वेरूळच्या लेण्यांमध्ये बघायला मिळतं. तर बघा. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? रॉजर बेकन, डांटे, शेक्सपियर की गॅलिलिओ. आता ह्या सर्वांचं प्रबोधन युगामध्ये योगदान आहे, तर पर्याय क्रमांक 1 रॉजर बेकन हे योग्य उत्तर आहे. आणि शेक्सपियर असेल, गॅलिलिओ असेल, डांटे असेल, यांनी युरोपियन प्रबोधन युग जो आहे आपलं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे.
त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं काम त्यांनी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. वसईचा तह कोणात झाला? टिपू सुलतान आणि इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज, रघुनाथ पेशवा आणि इंग्रज, आणि पेशवे आणि पोर्तुगीज. तर पर्याय क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवा जे आहे त्यांच्या काळात आणि इंग्रजांच्या काळात वसईचा तह आपल्याला 1802 मध्ये झालेला बघायला मिळतोय. 31 डिसेंबर 1802 मध्ये आपल्याला वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज जे आहे त्यांच्यामध्ये झालेला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? आत्माराव खडकर, राघव भांडारकर, गो ग आगरकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे का, आगरकर प्रार्थना समाजाशी संबंधित नेते नाहीये, तर त्या आपण केसरी व मराठा वृत्तपत्रांसोबत बघू शकतो किंवा सुधारक वृत्तपत्र जे आहे त्यांचं. याच्याशी ते संबंधित असलेले आपल्याला बघायला मिळतात. उर्वरित जे तरखडकर जे आहेत ते फाउंडिंग मेंबर म्हणून आपण बघतो, किंवा रानडे असेल, भांडारकर असेल, हे प्रार्थना समाजाचे प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आपण करतो. ते बघा, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? सुरत हे एक मोठे बंदर होते म्हणून, मुघलांना धडा शिकवायचा होता म्हणून, तिसरं स्वराज्याचे नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावायचा होता, तिसरं सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते म्हणून. पर्याय क्रमांक 3 स्वराज्याचे नुकसान भरपाई करायची होती. कोणती नुकसान भरपाई? तर 3 वर्षे जो आपल्याला औरंगजेबाच्या माध्यमातून त्याच्या मामाला पाठवण्यात आलेलं होतं, त्यावेळी जे आपण बघतो की शाहिस्ते खानात 3 वर्ष जे महाराष्ट्रामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, त्याच्यात जे स्वराज्याचे नुकसान झालेले असतो ती आर्थिक भरपाई करून घेणे आणि बादशहाची प्रतिष्ठा जी आहे त्याला त्यातनं तडा जायचा होता. सुरत त्यांचं प्रमुख आर्थिक केंद्र होतं म्हणून. सुरतची लूट पहिल्यांदा कधी होती? 1664. बघा, 1857च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला, सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला, शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंदफितूरीने लढाई जिंकली, चौथं मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखविले. तर प्रमुख वैशिष्ट्य जर त्यांचं बघायला गेलं तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, कारण की ते चारही ऑप्शन एक कारण आहे, परंतु जर प्रमुख वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळेल. का? कारण की शस्त्राचा फार वापर न करता त्यांनी फंदफितुरीचा वापर, म्हटल्यावर काय, नवाब पदाचा आमिष दिलं मीर जाफरला, आणि तो कोण एक सिराजुद्दौला होता, सेनापती. जर सेनापती युद्धामध्ये लढत नाही तर तो आपसुक ती सेना माघार घेणार. त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? कोंडा सावंत, रामोशी, मराठे की गडकरी? तर कोकणामध्ये स्पेसिफिक कोंडा सावंत जे आहे का त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला आपल्याला बघायला मिळतोय. रामोशी, भिल्ल, गडकरी यांचे जे उठाव आहेत का ते त्यांचे गडाचे संरक्षण करत होते. त्यांच्या नोकरी इंग्रजांच्या 1818ला सत्ता आल्यावर त्यांचे जे नोकरी जे आहे त्यांचं उत्पन्नाचं साधन जे जाते त्याच्या अगेन्स्ट ते आपल्याला लढताना दिसतात. ते बघा, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होय, चौकस व चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती की विज्ञाननिष्ठा? भारतीय प्रबोधन म्हणजे वैचारिक जागृती म्हणून आपण ओळखतो. का? कारण की मग त्याच्यामधनं वैचारिक जागृतीतनंच मग बुद्धिवाद असेल, चौकस व चिकित्सक वृत्ती असेल, आणि त्याच्यातच मग परिणाम म्हणून विज्ञाननिष्ठा आपण बघतो. त्यामुळे भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय. काय बघा, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, त्याचं कारण काय? पहिलं, धर्मगुरूंचे कर्मकांड, दुसरं राजसत्ता प्रबळ बनली, तिसरं सामंतांचा पगडा, आणि चौथं वैचारिक क्रांती. सो ही स्ट्रॅटेजी 16व्या शतकाला एका धंद्याला बिझनेस बनवण्यासाठी काय काय हवं? नवीन ऑफिस चेक. तर त्याचं कारण होतं सामंतांचा पगडा. जे फ्युडलिझम जो सामंतवाद जो वाढत होता, त्या वाढत्या सामंतवादामुळे प्रत्यक्ष जनता जो टॅक्स पेअर ग्रुप आहे तो जास्त एक्सप्लॉइट होत होता. तर त्यामुळे जनतेच्या हक्काची पायमल्ली त्यातनं व्हायला लागली, आणि त्याचाच एक परिणाम म्हटल्यावर राज्यसत्ता प्रबळ न बनता ती दुबळी बनायला लागली. सामंतांचा पगडा त्यातनं वाढला,
धर्मगुरूंचे कर्मकांड त्याच्यातनं वाढायला लागले आणि वैचारिक क्रांतीची प्रेरणा त्यात जवळपास नाहीच व्हायला लागली. त्यामुळे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेली बघायला अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? जकात तपासणी कडक करण्यात आली. दुसरं, वेस्ट इंडिजमधून अमेरिकेतील आयात होणाऱ्या साखरेवर कर बसविण्यात आला. तिसरं, इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. आणि चौथं, वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तऐवज, खेळण्याच्या पत्त्यांवरील कर आकारला जाऊ लागला. पर्याय क्रमांक 4 हा जो आहे का स्टॅम्प ऍक्ट आला होता बघा, त्या अंतर्गत. तसं बघायला गेलं तर तिन्ही ऑप्शन्स येतील, परंतु चौथा ऑप्शन जास्त आपल्याला करेक्ट बघायला मिळतं की वृत्तपत्र जे आहेत की जे ब्रिटिशांविरुद्ध माहिती पोहोचवतात त्या वृत्तपत्रांवर बॅन करण्यात आलं. त्यानंतर बऱ्याच वेळा आपण बघतो की चहा जी मागवली जात होती त्याच्यावर टॅक्स यायला लागला, साखरेवर टॅक्स यायला लागला. त्यानंतर शेतसारा त्यांच्याकडनं जास्त जमा करायला लागला. त्यानंतर दुसरं, सिंचन व्यवस्था ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा पाण्याच्या व्यवस्थेवर त्यांना टॅक्स जमा करावा लागला. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे कायद्याविषयी कोणताही तुम्हाला दस्तऐवज तयार करायचा असेल तर त्याला स्टॅम्प ऍक्ट पे करावा लागत होता. आणि ते मग तात्कालिक कारण म्हणून आपण त्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचं म्हणू शकतो की तो स्टॅम्प ऍक्ट जो आहे तो तात्कालिक कारणाची भूमिका बजावताना. ते बघा, पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? मॉन्टेस्क्यू, वोल्टेअर, मॅझिनी व काव्हूर, रुसो व मॉन्टेस्क्यू, वोल्टेअर आणि. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे का मॅझिनी आणि काव्हूर हे इटलीमधील क्रांतिकारक आहेत. त्यांनी इटलीच्या एकीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे ते फ्रेंच विचारवंत नाहीत. आणि मॉन्टेक्यू आणि वोल्टेअर असेल, रुसो आणि मॉन्टेस्क्यू असेल, वोल्टेअर आणि रुसो हे फ्रेंच विचारवंत आहेत. बघा, आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण तेथे कृष्णवर्णीय आहेत म्हणून. तेथे काळी जमीन होती म्हणून. तेथील बराच भाग हा अज्ञात होता. चौथं, तेथे काळे आणि गोरे असा भेदभाव केला जात होता. आता काळे खंड बनण्याचं कारण आफ्रिकेला कारण की तो भाग बऱ्याच काळात अज्ञात होता. अज्ञात म्हणण्यापेक्षा जे युरोपियन लोक आहेत त्यांच्या माहितीमध्ये तो नव्हता, त्यामुळे त्यांनी त्याला अज्ञात खंड किंवा काळे खंड या नावाने ओळखायला सुरुवात नमस्कार केली. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले डायरेक्शन जर बघायला अकॅडमीच्या गेलं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बार्थोलोम सर्वांचं डायस जो आहे स्वागत बघा, आहे. आपण की कोणकोणती पदं तो आफ्रिकेमध्ये जातो. त्याच्यानंतर फर्डिनांड जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिली वसाहत जर आफ्रिका खंडामध्ये कोणी टाकली असेल तर ती बेल्जियमने आहे. दोन महायुद्धाच्या दरम्यानचा कालावधी. पर्याय क्रमांक 21, 25, 15 आणि 10. पहिलं महायुद्ध आहे बघा आपल्याला 1914 ते 1918 दरम्यान लढताना बघायला मिळतं. आणि दुसरं महायुद्ध जे आहे ते आपल्याला 1939 ते 45 पर्यंत लढताना बघायला मिळतं. मग 18 ते 39 या दरम्यान म्हटल्यावर 20 वर्षांचा कार्यकाळ दोघांमध्ये बघायला मिळतो. तो आपण शांततापूर्व म्हणजे काळ म्हणून ओळखतो, जो 20 वर्षाचा राहील. याच वेळी मग आपल्याला ग्रेट डिप्रेशन, आर्थिक महामंदी जी आहे जागतिक, त्याचबरोबर 14 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसंघाची स्थापना आपल्याला झालेली बघायला मिळते. ते बघा, डायडॅश यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.
पहिलं सतीश धवन, दुसरं डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई आणि चौथं डॉक्टर होमी भाभा. पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मग विक्रम साराभाई असतील, सतीश धवन असेल किंवा होमी भाभा असेल, हे अंतराळ संशोधनाचा मोठी भूमिका त्यांच्यामध्ये बघायला मिळते. आणि इस्रोच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर भारताचा न्यूक्लिअर प्लॅन जो आहे तो सर्वात पहिले मांडणारे जर कोणी असेल डॉक्टर होमी भाभा आपल्याला बघायला. हे बघा, खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? पहिलं अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि चौथं युगांतर. तर पर्याय क्रमांक 3 आर्य समाज ही क्रांतिकारी संघटना नाही तर समाज सुधारणेशी संबंधित आहे. त्याचे संस्थापक आपल्याला दयानंद सरस्वती बघायला मिळतात. स्थापना आपल्याला 1875 मध्ये झालेली बघायला मिळते मुंबईमध्ये. आणि दुसरी शाखा 1877 ला लाहोर येथे खोलण्यात आली. त्यांनी आपल्याला बॅक टू वेदांकडे परत चला हा संदेश दिला आणि त्यासाठी सत्यार्थ प्रकाश नावाचा त्यांचा ग्रंथ आहे बघा. उर्वरित 3 ऑप्शन जे आहेत बघा, अनुशीलन समिती असेल किंवा युगांतर असेल, या दोघं बंगाल प्रांत जो आहे त्यावेळेचा त्या भागामध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रांतिकारी डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण नगर परिषद भरती 2026च्या बाबतीत या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. नुकताच आलेला जो नवीन GR आहे ज्यामध्ये अनेक गट क च्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSC कडे वर्ग झालेल्या आहेत. त्यामध्ये नेमकी ही नगर परिषदेची जी ऍड येणार आहे, जाहिरात येणार आहे, त्यामधल्या त्या गट क च्या किंवा ड च्या ज्या परीक्षा आहेत किंवा पदं आहेत ते नेमके MPSC कडे गेले आहेत का ही सुद्धा आपण चर्चा करू. त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये पदांची माहिती असेल, परीक्षा कोण घेणार, MPSC घेणार का या ठिकाणी TCS IBPS घेणार. तर त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा निवड समितीची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर जाहिरात किती पदांची असेल याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे कारण त्यांना सुद्धा या ठिकाणी अपडेट जे आहे किंवा अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे पदांच्या बाबतीमध्ये किंवा नोटिफिकेशनच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा ती गरज असेल. त्यामुळे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपण या ठिकाणी सुरुवात करू. तर यामध्ये जो अधिकृत जो GR आहे तो 5 मे 2026 ज्यामध्ये नेमकी कोणकोणती पदं MPSC कडे जाणार आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्यामध्ये नगर परिषदेच्या बाबतीमध्ये 23 फेब्रुवारी ही जी सिस्टीम असते की ज्यामध्ये क्वालिटीला प्रेफर केलं जातं त्या सिस्टीमला काय म्हणतात? इट इज व्हेरी सिंपल, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ओके, दॅट इज कॉल्ड GMP. त्याचं जर आपण थोडंसं आपण डिटेल जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे GMP आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट शेड्यूल M नुसार जो काही डिटेल आहे शेड्यूल M जवळजवळ 30-35 पेजचा हा पूर्ण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि याच्यावर कोणत्याही पद्धतीचा प्रश्न आला तर तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आय एम टेकिंग इट ओनली अ सुपरफिशियल नॉलेज ऑफ द क्वेश्चन. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्यांनी काय विचारलेलं आहे बघा. आता आपल्याला माहित आहे की ड्रग जी स्टोअर असतो तर ड्रगचं सर्वात महत्त्वाचं काय राहतं की ड्रग जेव्हा ती मॅन्युफॅक्चरिंग होते त्या पॉईंट बसून जेव्हा कंपनीच्या त्या गोडाऊन मधून निघते तर पेशंटच्या यूज पर्यंत ॲट एंड ऑफ यूज पेशंटला देण्यापर्यंत ड्रग्स स्टोअर करणं खूप खूप गरजेचं राहतं. त्याचं काही टेम्परेचर असतं, त्याची ह्युमिडिटी असते, त्याच पद्धतीनं त्याचं जे लाईटचं हे असतं, लाईट त्याच्यावर पडणं किंवा ते अंधार याच्यात ठेवणं किंवा त्याची स्पेसिफिक काच कोणती यूज करायची, कंटेनर कोणते यूज करायचं याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला फार्मास्युटिकल स्टडीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे की जे आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर द वार्ड लेवल ड्रग स्टोरेज.
म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे काही ड्रग्स असतात ते वॉर्डमध्ये ते कशा पद्धतीने आपण स्टोअर करायला पाहिजे किंवा इज इज नॉट करेक्ट, तर याचं काय अस्थायी शुड बी केप्ट इन द हॉट अँड ओपन एरिया. 2 वर्षांच्या टेन्युअरसाठी प्रश्न आहे असलेले जेवढे पण देश आहेत ते आपण प्रत्येकाला वार्डमध्ये स्टोअर करताना ओपन नाही पाहिजे, एक तर ते फ्रीज मध्ये पाहिजे आणि ते क्लोज कंटेनर आहेत का सुरक्षा समितीमध्ये त्यांना नकार अधिकार प्राप्त आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता मित्रांनो, आपलं फार्मसीमध्ये अँटीबायोटिकचा रोल खूप मोठा आहे. कोणकोणते ते बघा. जेवढे काही डिसीज असतात त्या सर्वांसाठी अँटीबायोटिक्स आपण देतो आणि जवळजवळ म्हणजे प्रत्येक पेशंटला आपण अँटीबायोटिक देतो, त्यामुळे अँटीबायोटिकचा स्टडी आपला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हाच प्रश्न आहे अँटीबायोटिकवर. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. व्हॉट? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, द रेंज ऑफ डिसीज कॉसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. सिक्युरिटी काउन्सिल मध्ये कुठे आपल्याला असतात नकार ते ब्रॉड अधिकार स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, म्हणजे त्यांच्या कशावर एखादं काम विधेयक करतात असेल किंवा ती काम करण्याची पद्धत जरी कशी. नकार दिला आता आपल्याला माहिती आहे की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यामध्ये आपल्याला हे माहित पाहिजे सर्वात प्रथम की व्हॉट आर द अँटीबायोटिक्स. त्यानंतर हे माहिती पाहिजे आपल्याला अँटीबायोटिक्सचं टाइप्स कोणकोणते आहे. त्यानंतर आपल्याला माहित पाहिजे जे अँटीबायोटिक्स आहे त्याचं परकीय वर्चस्वापासून वर्किंग कशा पद्धतीने आहे. त्यानंतर हे पण आपल्याला माहित पाहिजे ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स कोणते आहे, बॅक्टेरिया काय आहे ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर ओके, याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे की जे वाईड रेंज मध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम वर यूज करतात बाह्य नियंत्रण नाही कोणत्याच देशात. स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो बघा आता. हा जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला टॅबलेट सेक्शन वर विचारलेला आहे. व्हॉट? राष्ट्रपती पदसिद्ध आणि प्रश्न काय आहे, लोकसभेचे विच अमॉंग द फॉलोइंग आर करेक्ट रिगार्डिंग द टॅबलेट्स. इट इज व्हेरी मच सिंपल, इझी टू swallow with water, इट्स ओके, हायेस्ट कॉस्ट ऑफ ओरल फॉर्म, व्हेरी अनस्टेबल फिजिकल अँड टफ टू ऍडमिनिस्टर. निवड जर झाली तर त्या मित्रांनो करेक्ट जे आन्सर आहे ते इझी टू swallow with the water. आपल्याला माहित आहे की टॅबलेट आहे एक सर्वात प्राइस कॉस्टिंग खूप कमी असतं. दुसऱ्या गोष्टी फिजिकली सुद्धा हे स्टेबल असतं आणि जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे सुद्धा सहाय्यक अधिकारी, त्यामुळे करेक्ट इज इझी. आता हा टॅबलेट वर प्रश्न विचारला आहे. टॅबलेट बद्दल आपल्याला काय काय माहित पाहिजे की टॅबलेट डोसेस फॉर्म काय आहे, टॅबलेट डोसेस फॉर्मचे वेगवेगळे प्रकार काय आहे. त्यानंतर टॅबलेट डोसेस फॉर्म जेव्हा आपण तयार करतो त्याच्या पद्धतीमध्ये जे काही वेगवेगळे यूज केला जातात, बाइंडर असेल त्यानंतर सहाय्यक अधिकारी म्हणून ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर जे काही वेगवेगळे डोसेस फॉर्म असतात त्या डोसेस फॉर्मचं एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट काय काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. याच्या पद्धतीने त्यामुळे टॅबलेट येऊ शकतं, त्यानंतर सिरप विचारू शकतो, त्यानंतर आपल्याला माहिती आहे सपोजिटरीज विचारू शकतात, त्यानंतर आपल्याला आयव्ही फ्लुइड्स म्हणजे सोल्युशन यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. अतिशय सिंपल अतिशय बेसिक टॉपिक्सला रिलेटेड हे प्रश्न आपल्या फार्मसी ऑफिसरच्या पोस्टसाठी येतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ओके, एफडीवर प्रश्न विचारलेला आहे. परंतु एफडीवर प्रश्न विचारलेला असताना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे प्रश्नाचं ते बघा की एफडीएने कोणती ड्रग्स ही अप्रूव्ह केलेली आहे. विच ड्रग्स इज अप्रूव्ह बाय द एफडीए फॉर द हायपरटेन्शन. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की व्हॉट इज द एफडीए, एफडीए काय आहे, एफडीए. त्याच्यानंतर एफडीए आपल्याला माहिती आहे. त्यानंतर एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट यामध्ये एफडीएचं रोल काय आहे. त्यानंतर स्टेटमध्ये एफडीए ऑफिस काय आहे, एफडीएचं ऑफिस कुठे कुठे आहे. त्यानंतर एफडीएचं फंक्शन्स काय काय आहे. त्यानंतर फंक्शन्स आपल्याला माहित पाहिजे आणि फंक्शन नंतर सुद्धा आपल्याला पुढे जाऊन एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे तर ड्रग्स ज्या एफडीए असतात, एफडीए कोणकोणते ड्रग्स अप्रूव्ह करतो, ड्रग्स अप्रूव्ह केलेले आहे किंवा एफडीएने कोणकोणते ड्रग्स हे बॅन केलेले आहे याबद्दल प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास येणार. त्यामुळे आपण
करंटच्या CRPF रिलेटेड आहे, सुद्धा हा Central टॉपिक Reserve येऊ Police शकतो Force असेल. आणि आपल्या ज्युरिस्प्रुडन्स CISF जे या आहे दोन्ही ते अँगलनी आपल्याला या सब्जेक्टची Industrial तयारी करायची areas, आहे. airport ओके, security लक्षात साठी आलं. असणारे. FDA, हे आपल्याला रोल ऑफ FDA, निमलष्करी त्यानंतर दलांमध्ये ड्रग्स या सर्व अप्रूव्ड बाय द दलांचा FDA, समावेश ड्रग्स जेवढे पण बॅन निमलष्करी बाय दल द आहेत त्यांचा FDA. समावेश त्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न जर गृहमंत्रालयाच्या याच्यामध्ये अंतर्गत जर येतो आणि डिस्कस आर्मी, करायचा नेव्ही आणि असेल एअरफोर्स तर आपल्याला तिघांचा माहित आहे की संरक्षण FDAचं मंत्रालयाच्या अंतर्गत. फंक्शन कसं राहतं, मिलिंदने म्हणजे वयाची FDA 13 साठी वर्ष पूर्ण केली FDAचं असता. फंक्शन कशा आता पद्धतीने त्यानंतर चालतं किती यावर वर्षांनी सुद्धा त्याला प्रश्न मतदानाचा अधिकार येऊ प्राप्त शकतो. होईल? पर्याय म्हणजे क्रमांक एक, FDA मध्ये 3 वर्षे, दुसरं 8 वर्षे, FDA मध्ये 5 वर्षे जे आणि काही चौथं असतात 6 ते वर्षे. ड्रग पर्याय इन्स्पेक्टर क्रमांक 5 ही वर्ष पोस्ट काय आहे, तर बघावं लागेल. त्यानंतर कारण वयाच्या 18व्या वर्षी त्याला ड्रग मतदानाचा अनालिस्ट ही अधिकार मिळाला. पोस्ट काय असते याबद्दल सुद्धा आपल्याला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 13 आणि 5, प्रश्न बघायला मिळू शकतात. भारतीय ओके, निवडणूक you आयुक्तांची got it नियुक्ती my करण्याचा points अधिकार that I am कोणाचा discussing हक्क? you पंतप्रधान, the way राष्ट्रपती, of जे study. कायदेमंत्री की I am not discussing you पर्याय about the क्रमांक 2, questions. राष्ट्रपतींना मी काय आपल्याला सांगतोय तुम्हाला की अभ्यास कसा मुख्य करावा, निवडणूक आयुक्त जे आहेत अभ्यासाचा त्यांची पॉइंट नियुक्ती करण्याचा आपला अधिकार. परीक्षाभिमुख कसा असावा, सध्या जर that इलेक्शन is my कमिशनची बॉडी जर focus. बघायला गेले तर कलम 324 next अंतर्गत is आपल्याला that एक निवडणूक आयोग आहे. topic is it is related to the hospital pharmacies. Okay, the question is that which of the following body आहे does की जी not निवडणुका come under the घेताना बघायला basic मिळते. common medical equipment list needed to run the hospital. आपल्याला संसदेच्या अतिशय साधा प्रश्न आहे. म्हणजे एखादं हॉस्पिटल राष्ट्रपती, चालवण्यासाठी उपराष्ट्रपती, which is not come under the basic common medical equipment. म्हणजे हा प्रश्न जो आहे हा आपण जर बघितला तर त्याचबरोबर जर हॉस्पिटल बघायला गेलं तर फार्मसीशी मुख्य निवडणूक रिलेटेड प्रश्न आहे. आयुक्तांसोबतच आपल्याला 2 सहाय्यक हॉस्पिटल आयुक्त असतात. फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी. त्यामुळे हॉस्पिटल फार्मसी हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय, इथून या प्रश्नाला आपल्याला सुरुवात करायची आहे. ते हॉस्पिटल फार्मसीचा रोल, हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय आहे आपल्या प्रोफेशन मध्ये याच्या संबंधित पूर्ण डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. इट इज सिम्पल इज आपल्याला माहिती आहे की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तर ओटी पाहिजे, त्यानंतर लॅबोरेटरी पाहिजे, त्यानंतर ओपीडी सेक्शन, तर इट इज इसेन्शियल आहे. दिस आर द इसेन्शियल, बट गार्डन इट इज नॉट इसेन्शियल. ते गार्डन असू पण शकतं नसू पण शकतं. इट इज नॉट द कंपल्सरी गार्डन. ऑप्शन इज नेक्स्ट इज वन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट रिगार्डिंग द डेंटल फार्माकोलॉजी. सॉरी, विच इज द करेक्ट. तर बघा हा प्रश्न विचारलेला आहे डेंटल फार्माकोलॉजी. म्हणजे फार्माकोलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला जे काही वेगवेगळे ब्रांचेस आहे त्या सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की याचं डेंटल आहे फार्माकोलॉजी. त्यानंतर पहिले आपण बघितलं तर न्यूरो फार्माकोलॉजीवर प्रश्न विचारला होता. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे फार्माकोलॉजीच्या विविध ब्रांच, त्या बेसिक कन्सेप्ट हे आपल्याला माहित आहे. तर व्हॉट इज द डेंटल फार्माकोलॉजी? डेंटल फार्माकोलॉजी नथिंग बट द इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रीटमेंट ऑफ द टीथ अँड ओरल कॅव्हिटी. इट इज नोन ॲज द डेंटल फार्माकोलॉजी. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक दॅट इज बघायला in which year Alexander Fleming isolated the penicillin from the mold Penicillium notatum. मित्रांनो, फार्मसी मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय असेल ते आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स बॉक्स मध्ये तुम्हाला ऍपची लिंक मिळेल आणि हाच अँटीबायोटिक्स आपल्या टेस्ट सिरीजच्या ओरिजिन वर वैशिष्ट्यांमध्ये नेहमी आपल्याला प्रश्न पेपर 1 आणि विचारलेले पेपर 2 असे असतात. 10 अँटीबायोटिक्स 20 टेस्ट म्हणजे अवेलेबल काय, करून दिले जाणार त्यांचे आहे. टाइप्स काय आहे, त्यानंतर याचं ओरिजिन कोणी केलं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍपची लिंक तर आहे. सुरुवातीला रिसर्च कोणी केला याचा, आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे सिंथेटिक जे काही अँटीबायोटिक असतात, अँटीबायोटिक त्याचं सिंथेसिस कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणकोणते सिंथेटिक अँटीबायोटिक्स आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तुमच्या अडचणी असतील त्या नेक्स्ट तुम्ही इज तिथे टॉपिक contact करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला Each डिस्क्रिप्शन dosage form has the lowest cost of the oral dosage form. मध्ये ज्या काही अपडेट्स आहेत त्या व्हेरी Telegram मच channel वर सिंपल उपलब्ध करून क्वेश्चन दिल्या आणि जातात. अगेन्स्ट भेटूया द आपल्या पुढच्या भागामध्ये. डोसेज धन्यवाद. फॉर्मवर प्रश्न विचारलेला